तळोद्यात शिव महापुराण आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची सोमवारी भव्य शोभायात्रा। शहादा येथील श्री शिव महापुराण कथानिमित्त आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्राजी सेहोरवाले यांचे आगमन तळोदा शहरात होणार आहे। पंडित प्रदीप मिश्रा यांचे भाविकांना जवळून दर्शन व्हावे म्हणून सोमवारी सायंकाळी 5 वाजता तळोदा नगरीत भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून दर्शन व शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे। याप्रसंगी समितीचे सदस्य डॉ शशिकांत वाणी, अजय परदेशी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, जगदीश परदेशी, शिरीष माळी आदी उपस्थित होते। पंडित प्रदीप मिश्रा यांची भव्य मिरवणूक श्री दत्त मंदिरापासून प्रारंभ होईल व भगवान बिरसा मुंडा चौकात समारोप होईल। आपण त्या ठिकाणी केलेले आहे। पार्किंग देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे। त्यांचं आगमन 31 येथे होईल। शिहोर येथे मध्य प्रदेश तळोदा येथे आपण शोभायात्रेसाठी आमंत्रित केलेलं आहे। आपल्या आमंत्रणाला त्यांनी मान दिलेला आहे आणि तळोदा येथे साधारण संध्याकाळी 6 वाजता त्यांचं आगमन होईल। तळोदा येथील दत्त मंदिर येथून त्यांची आपण शोभायात्रा मोटारीने करणार आहोत। तळोद्यातला जो मेन रोड आहे दत्त मंदिर पासून सुरुवात होईल, मेन रोडने भगवान बिरसा मुंडा चौकपर्यंत शोभायात्रा येईल। त्यासाठी आपण आज आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल माध्यमातून आपण या ठिकाणी जाहीर करतोय की वंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांच्या कथेसाठी जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या परिसरात मोठी उत्सुकता सर्व भाविकांमध्ये, माता बंधू भगिनींमध्ये आहे। त्या दृष्टीने तळोद्यात त्यांचं या ठिकाणी शोभायात्रा होणं हे अतिशय चांगलं एक तळोद्यासाठी, म्हणजे कथा शहादा येथे आणि शोभायात्रा तळोदा येथे, जेणेकरून तळोद्यातील भाविकांनाही आणि माता भगिनींनाही जवळून त्यांचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीनं आपण ती शोभायात्रा ठेवलेली आहे। कथेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असणार म्हणून लांबून दर्शन होणार आहे। तर तळोद्यामध्ये शोभायात्रेदरम्यान जवळून इथल्या माता बंधू भगिनींना होईल ह्या दृष्टीने आम्ही ते शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। त्यासाठी सर्वच तळोद्यातील आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण त्या शोभायात्रेला उपस्थित राहून पूजनीय महाराजांचं दर्शन घ्यावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। आपण सर्वांनी त्या शोभायात्रेमध्ये सहकार्य करावं, पत्रकार बंधू भगिनींनी देखील आपण विनंती करतो। धन्यवाद।